हाय स्टुडंट्स, आजपासून आपल्याला 11th स्टँडर्डचा तिसरा चॅप्टर म्हणजे ॲक्च्युली इंडेक्सप्रमाणे तिसरा नाही आहे, पण आपल्या सिक्वेन्सप्रमाणे तिसरा चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे. तुम्ही पहिले दोन चॅप्टर, आपण पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट, ॲक्च्युली फिजिकल वर्ल्ड घेतला फर्स्ट वन, त्याच्यानंतर आपण युनिट्स अँड मेजरमेंट घेतला, मग मॅथमॅटिकल मेथड्स बघितला, बरोबर. हे सगळे चॅप्टर्स आपण व्यवस्थितपणे बघितलेले आहेत. ओके, त्यावर टेस्ट पण आपण घेतलेले आहेत. तर आजपासनं आपल्याला फिजिक्स पार्ट सेकंडमधला, आपण जे पहिले दोन चॅप्टर बघितले ते फिजिक्स पार्ट 1 मध्ये होते. बेसिकली आपल्या फिजिक्सचा सिलेबस दोन पार्टमध्ये डिवायडेड आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. तसा टेक्स्टबुकमध्ये पाडलेला नाही आहे पार्ट, बट आपण असं जनरली त्याला पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. ओके, तर आतापर्यंत जे दोन चॅप्टर्स आपण बघितलेले ते पार्ट 1 मधल्या मेकॅनिक्स सेक्शनमधले चॅप्टर्स बघितलेले आपण. मेकॅनिक्स सेक्शनमधले अतिशय महत्त्वाचे बेसिक असे चॅप्टर्स आपण बघितलेले. आता आपल्याला पार्ट सेकंडमधला एक चॅप्टर सुरू करायचा आहे, फिजिक्स पार्ट सेकंडमधला, एका नवीन सेक्शनमधला, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोडायनॅमिक्स. त्या सेक्शनचं नाव काय आहे? इलेक्ट्रोडायनॅमिक्स. चॅप्टरचं नाव नाही इलेक्ट्रोडायनॅमिक्स. जसं मेकॅनिक्स हे सेक्शनचं नाव आहे, तसं इलेक्ट्रोडायनॅमिक्स हे सुद्धा एका सेक्शनचं नाव आहे. आणि या इलेक्ट्रोडायनॅमिक्सच्या अंडर आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रिक करंट. काय चॅप्टरचं नाव? इलेक्ट्रिक करंट. आपण सगळ्यांनी करंट ह्याच्यापूर्वी शब्द ऐकलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये याच चॅप्टरचं नाव करंट इलेक्ट्रिसिटी होतं. या सिलेबसमध्ये याला नाव उलटं करून काय दिलेलं आहे? इलेक्ट्रिक करंट. ओके, आता आपल्याला चॅप्टर बघायचं आहे इलेक्ट्रिक करंट. आता करंट किती लोकांना माहिती आहे? किती लोकांना करंट माहिती आहे? बरं, ज्या लोकांना माहिती नसेल त्यांना मी माहिती करून देऊ शकतो. एक सिंपल एक्सपेरिमेंट करायचा, करंट माहिती करून घ्यायचं असेल तर. आपल्या घरी स्विच बोर्ड असतो, त्या स्विच बोर्डवर जिथं आपण पिन लावतो की नाही, सॉकेट, तिथे दोन बोटं टाकायची, बटन असं करू नका. ओके, शॉक लगा लगा लगा, शॉक लगा, केस सगळी वर, मलिंगा टाईप. ओके, असं काहीतरी होईल. पोरांचं ठीक आहे, जस्ट इमॅजिन. ओके, पोरींचं काय होईल? सगळी केस घर घासत सगळ्या घराला. ओके, असलं काही इमॅजिन करू नका, असलं काही करू नका. चॅप्टर शिकूया आपण. चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रिक करंट. ओके, नाव इलेक्ट्रिक करंट चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक फॅक्ट अशी सांगायची आहे की इलेक्ट्रोडायनॅमिक्सच्या टोटल 3 ब्रांचेस, म्हणजे भरपूर आहेत, म्हणजे खूप सारे आहेत. त्यातल्या 3 महत्त्वाच्या ब्रांचेस ज्या चार्जवर डिपेंड करतात. पहिल्यांदा मला सांगू द्या, व्हॉट डू यू मीन बाय चार्ज? चार्ज म्हणजे प्रभार. ऐकलं ह्याच्यापूर्वी? प्रभार, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, धनप्रभार, ऋणप्रभार, बरोबर का? स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बघितलं ना तुम्ही? बघा, ॲटम कन्सिस्ट ऑफ काय? मी केमिस्ट्री मधला ॲटमच्या विचाराबद्दल बोलतोय. ॲटम कन्सिस्ट ऑफ, येस, अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड इट. म्हणजे ॲटमच्या सेंटरला काय असतात? पॉझिटिव्हली चार्ज ॲक्च्युली न्यूक्लियस असतो असा. बघा, या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात, आणि मग न्यूक्लियसच्या अराउंड असे ऑर्बिट्स असतात, आणि ऑर्बिट्समध्ये काय असतात? असे इलेक्ट्रॉन्स. पहिल्या ह्याच्यात 2 असतात, मग 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हा एक मी कम्प्लीट ऑक्टेट असलेला एक ॲटम काढला. तर याच्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 10. बघा, हे बाहेरचे ॲटममधले 2 10. तर ॲट द सेम टाइम इथं प्रोटॉन्स पण असतात 10. या प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो. ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, कारण जेवढे नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस तेवढेच नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस. हे तुम्ही 9-10 स्टँडर्डमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ओके, आणि या इलेक्ट्रॉन्समुळेच किंवा या प्रोटॉन्समुळेच एखाद्या ऑब्जेक्टवर काय येतो? चार्ज येतो. चार्ज म्हणजे प्रभार. ओके, व्हॉट इज चार्ज? बघा, चार्ज म्हणजे काय? पहिल्यांदा चार्जची डेफिनेशन सांगतो. हे ॲक्च्युली बेसिक आहे, हा चॅप्टरचा भाग नाही आहे. ओके, बेसिक आहे. चार्ज म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय चार्ज? ऐका, चार्ज इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. कसली प्रॉपर्टी? येस, फंडामेंटल प्रॉपर्टी. चार्ज इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर due to which it attract or repel each other. म्हणजे मॅटरचे तुम्ही जर 2 पार्ट घेतले, कुठलेही 2, मॅटर म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय मॅटर? तुम्ही विचार करता ते नव्हे. मॅटर म्हणजे काय?
एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाइड स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. आपल्याला माहिती आहे 3 स्टेट्स ऑफ, ॲक्च्युली 5 आहेत पण आपण 3 शिकणार आहे. सॉलिड, लिक्विड, गॅसेस. बरोबर. ज्या ज्या वस्तूला स्वतःचं मास आहे आणि जे जे वस्तू स्वतः स्पेस ऑक्युपाय करते त्याला आपण काय म्हणतो? मॅटर असं म्हणतो. मॅटरची एक फंडामेंटल प्रॉपर्टी असते मास. एक फंडामेंटल प्रॉपर्टी कुठली? मास. आणि मॅटरची दुसरी फंडामेंटल प्रॉपर्टी असते चार्ज. आपण फंडामेंटल फोर्सेस इन नेचर बघितलेले, आठवते का तुम्हाला? 4 फंडामेंटल फोर्सेस बघितलेले. कुठले कुठले? ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, वीक न्यूक्लिअर आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर. बरोबर. तर या फंडामेंटल प्रॉपर्टीमुळे जे फोर्सेस असतात ते फंडामेंटल फोर्सेस. मासमुळे फंडामेंटल फोर्स असतो जीएफ. जीएफ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, चुकीचा विचार करायचा नाही. आणि चार्जमुळे असतो तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आठवतं का सगळ्यांना? ठीक आहे. ओके. आपल्याला पाठीमागं जायचं नाहीये, कोणामुळे काय आहे हे माहिती, असं एवढं डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. ओके. किंवा डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही असं म्हणेन मी. व्हॉट इज चार्ज? इट इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. चार्ज नक्की काय आहे? चार्ज ही मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, ज्या प्रॉपर्टीमुळे मॅटर एकमेकांना अट्रॅक्ट करतं किंवा रिपेल करतं. मास पण फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, पण मासमुळे फक्त मॅटर एकमेकांना काय करतं? अट्रॅक्ट करतं. पण चार्जमुळे अट्रॅक्ट करतं किंवा रिपेल करतं. आपल्याला माहिती आहे ना, 2 पॉझिटिव्ह चार्ज घेतले तर रिपेल करणार, 2 निगेटिव्ह चार्ज घेतले तर रिपेल करणार, 1 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह घेतलं तर अट्रॅक्ट करणार. ॲज वी नो दॅट, माहिती आहे आपल्याला क्लिअरली. लाईक चार्जेस किंवा लाईक जे असतात ते एकमेकांना रिपेल करतात, अनलाईक एकमेकांना अट्रॅक्ट करतात, ॲटलिस्ट चार्जमध्ये तरी. ओके. चलो. फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर ड्यू टू विच इट अट्रॅक्ट्स और रिपेल इच अदर इज कॉल्ड ॲज चार्ज. ओके. सो चार्जची डेफिनेशन समजली. आता चार्ज 2 प्रकारचे असतात आपल्याला माहिती आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तशा प्रकारे नाही, चार्जचे 2 प्रकार असतात. एक असतो चार्ज ॲट रेस्ट. चार्ज ॲट रेस्ट. आणि दुसरा असतो चार्ज इन मोशन. किती प्रकारचे चार्जेस? पॉझिटिव्ह निगेटिव्ह विषय सोडून द्या, चार्ज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतो हे माहिती आहे आपल्याला. पण त्याचबरोबर चार्जेसचे आणखी 2 प्रकार कुठले? चार्जेस ॲट रेस्ट आणि चार्जेस इन मोशन. आता चार्जेस इन रेस्ट बघा, चार्जेस इन रेस्टचा स्टडी करणारी जी फिजिक्सची ब्रांच असते त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स? इलेक्ट्रोस्टॅटिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट. रेस्टमध्ये असणाऱ्या चार्जेसचा अभ्यास करणारी जी फिजिक्सची ब्रांच आहे ज्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणायचं. या नावाचा चॅप्टर आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये पण शिकायचं आहे आणि 12th स्टँडर्डमध्ये पण शिकायचं आहे. सो फर्स्ट पॉईंट काय सांगितला मी? व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स? इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट. ओके. दुसरा चार्जेस इन मोशन. आता मोशन मधल्या चार्जेसचे 2 प्रकार असतात. चार्जेस मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आणि दुसरा असतो चार्जेस मुव्हिंग विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी. म्हणजे चार्जेस जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह करत असतील, चार्ज 2 प्रकारे मोशन करतात, एक तर विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, दुसरा व्हेरिएबल व्हेलॉसिटी. मग बघा, स्टडी ऑफ चार्जेस इन मोशन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज करंट इलेक्ट्रिसिटी. काय म्हणायचं? व्हॉट इज, बघा काय सांगितलं मी, स्टडी ऑफ चार्जेस इन मोशन with constant velocity is called as current electricity and study of charges in motion with variable velocity is called electromagnetism. काय म्हणायचं त्याला? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. सो 3 ब्रांचेस मी सांगितल्या. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इट इज द स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट. दुसरा करंट इलेक्ट्रिसिटी, इट इज द स्टडी ऑफ चार्जेस इन मोशन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि तिसरा सांगितला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज द स्टडी ऑफ चार्जेस इन मोशन विथ वेरिएबल वेलोसिटी. ओके. हमारे को फोकस करना है इस पे, कारण आपल्या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रिक करंट. ऍक्च्युली करंट इलेक्ट्रिसिटी म्हणा, इलेक्ट्रिक करंट म्हणा, दोन्ही एकच. आपल्याला या ब्रांचचा अभ्यास या चॅप्टर पुरता करायचा आहे. इसका भी स्टडी करना है और इसका भी स्टडी करना है, लेकिन वो बाद में. अभी क्या करना है? अभी करंट इलेक्ट्रिसिटी की पढ़ाई करनी है. समजलं सगळ्यांना? क्लिअर. सो 3 ब्रांचेस समजल्या का? चार्जेस ॲट रेस्टची स्टडी म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स,
चार्जेस इन मोशन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी, चार्जेस इन मोशन विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके, क्लिअर सगळ्यांना? हे थोडक्यात लिहून घ्या. ओके, नाव लेट्स स्टार्ट. इंट्रोडक्टरी पार्ट झाला, आता चॅप्टरला ऍक्च्युली सुरुवात करूया. व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक करंट? याच्यापूर्वी आपण डेफिनेशन शिकलेली आहे, ऐकलेली आहे. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, हे पण डेफिनेशन आपण बघितलेली आहे. सो 2-3 डेफिनेशन आहेत, त्यातली एक डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. व्हॉट इज करंट? इट इज रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस with respect to time is called as electric current. काय सांगणार डेफिनेशन इलेक्ट्रिक करंटची? येस, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. म्हणजे बघा इकडे, करंट तेव्हाच फ्लो होतो ज्या वेळेला चार्ज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो. Current flows only then whenever there is a movement of charges, whenever there is a motion of charges. चार्ज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेला तरच काय होणार? करंट फ्लो होणार. चार्ज जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नाही गेला, चार्ज रेस्ट मध्ये राहिला, तर करंट फ्लो होणार नाही. म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी चार्जेसचं मोशन गरजेचं आहे. ओके, कशा प्रकारे गरजेचं आहे किंवा ते मोशन का होतं वो बाद में हम देखेंगे. पहिले डेफिनेशन समजून घ्या. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. ओके, सिंपल डेफिनेशन आहे. पण ह्या इलेक्ट्रिक करंटच्या 2 डेफिनेशन देता येतात किंवा 2 प्रकारचे इलेक्ट्रिक करंट्स लिहिता येतात. पहिला असतो ॲव्हरेज करंट. पहिला कुठला असतो? ॲव्हरेज करंट. आणि दुसरा असतो इन्स्टंटेनियस करंट. ही जी डेफिनेशन लिहिलेली आहे ही इन्स्टंटेनियस करंटची आहे. ओके, ॲव्हरेज करंटची डेफिनेशन येते टोटल चार्ज फ्लोन डिवायडेड बाय टोटल टाइम. ओके, तर लिहितो मी ती पण डेफिनेशन. आय ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज करंट इज इक्वल टू टोटल चार्ज फ्लोन अपॉन टोटल टाइम म्हणजे डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी. हे कुणाचं इक्वेशन आहे? कुणाचा फॉर्म्युला आहे? येस येस, कुणाचं इक्वेशन आहे? आय ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज करंटचा दुसरा टाईप असतो याचा. आय इन्स्टंटेनियस म्हणजे इन्स्टंटेनियस करंट म्हणायचं याला. काय म्हणायचं? इन्स्टंटेनियस करंट. बघा, असं म्हणता येईल तुम्हाला. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज किंवा डायरेक्ट डेफिनेशन जर लिहायची म्हटलं तर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये अशी लिहू शकता तुम्ही. क्लिअरली डेफिनेशन ऑलरेडी इथं लिहिलेलीच आहे, इन्स्टंटेनियस करंटची आहे. डी क्यू अपॉन डी टी. काय लिहू शकता? डी क्यू अपॉन डी टी. ओव्हरऑल अशी पण डेफिनेशन लिहू शकता तुम्ही. ही डेफिनेशन क्यू अपॉन टी असं सुद्धा लिहू शकता ॲव्हरेज करंटला. क्यू अपॉन टी, टोटल चार्ज अपॉन टोटल टाइम. आय इन्स्टंटेनियस इज इक्वल टू डी क्यू अपॉन डी टी. एसआय युनिट करंटचं असतं. एसआय युनिट बघा, चार्जचं युनिट कुलम, टाइमचं सेकंड म्हणजे कुलम पर सेकंड और एम्पियर. बघा, आपण फंडामेंटल युनिट्स बघितलेले का? 7 फंडामेंटल युनिट्स, त्यात आपण एम्पियर नावाचं युनिट बघितलेलं का? ओके, सो एसआय युनिट ऑफ करंट इज एम्पियर. एसआय युनिट ऑफ करंट इज कुलम पर सेकंड पण लिहू शकता, पण हे कुलम पर सेकंड एसआय युनिट किंवा फंडामेंटल युनिट नाही आहे. ॲक्च्युली करंटचं फंडामेंटल किंवा करंटचं ॲक्च्युअल युनिट काय आहे? एम्पियर आहे. आलं लक्षामध्ये? समजलं सगळ्यांना? सो एसआय युनिट ऑफ करंट इज एम्पियर. आता मागल्या चॅप्टरमध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्समध्ये आपण असं बघितलं की प्रत्येक फिजिकल क्वांटिटी काही ना काही तर असते. काही ना काही तर असते म्हणजे व्हेक्टर तर असते किंवा स्केलार तर असते, बघितलेलं आपण. पण तिथे एक्सेप्शन बघितलं, आठवतं का? टेन्सर. आणि ते टेन्सर कुणाचं होतं? करंटचं. बघा, फिजिकल क्वांटिटीज एकतर स्केलार असणार आहेत किंवा व्हेक्टर असणार आहेत, बरोबर. ज्यांना मॅग्निट्यूड असते फक्त दे आर स्केलार. ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते ते कोण असतात? व्हेक्टर, बरोबर का? द फिजिकल क्वांटिटीज विच हॅज मॅग्निट्यूड ओनली आर कॉल्ड ॲज स्केलार. द फिजिकल क्वांटिटीज विच हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन आर कॉल्ड ॲज व्हेक्टर. म्हणलेलं आपण, बरोबर आहे की नाही? पण इलेक्ट्रिक करंट ही अशी क्वांटिटी आहे ज्याला मॅग्निट्यूड पण आहे,
डायरेक्शन पण आहे, पण तरी सुद्धा ती व्हेक्टर नाहीये. मी तुम्हाला हे एक्सेप्शन सांगितलेलं, इलेक्ट्रिक करंट इज टेन्सर क्वांटिटी. कुठली क्वांटिटी आहे? टेन्सर क्वांटिटी. काय त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगितलं. कारण असं आहे, जनरली व्हेक्टर क्वांटिटी असण्यासाठी, काय असण्यासाठी? व्हेक्टर क्वांटिटी असण्यासाठी मॅग्निट्यूड पाहिजे, डायरेक्शन पाहिजे, हे तर खरं आहे. पण त्याचबरोबर अजून एक कंडिशन आहे, ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर एडिशन ओबे केला पाहिजे. ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर एडिशन ओबे केला पाहिजे. जर एखादी क्वांटिटी या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तरच ती क्वांटिटी कुठली आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे. ओके. पण इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत असं होत नाही. इलेक्ट्रिक करंटला मॅग्निट्यूड असते, इलेक्ट्रिक करंटला डायरेक्शन असते, पण इलेक्ट्रिक करंट तिसरी कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. म्हणून इलेक्ट्रिक करंटला टेन्सर क्वांटिटी असं म्हटलं जातं. जर समजा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला, इलेक्ट्रिक करंट इज स्केलार क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी, टेन्सर क्वांटिटी, ऑल ऑफ द अबव, तुम्ही उत्तर काय लिहिणार? टेन्सर क्वांटिटी. जर टेन्सर ऑप्शनमध्ये दिलेला नसेल, म्हणजे ऑप्शनमध्ये टेन्सर क्वांटिटी दिलेलं नसेल, तर स्केलर लिहून टाकायचा, विषय संपला. व्हेक्टर लिहायचं नाही. इलेक्ट्रिक करंट ही व्हेक्टर क्वांटिटी कधीच नव्हती, नसणार आहे आणि नाहीये. ओके, क्लिअर सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? सो इलेक्ट्रिक करंट इज अ टेन्सर क्वांटिटी. डेफिनेशन समजली, फॉर्म्युला समजला. दोन फॉर्म्युला लिहिले मी. ॲव्हरेज करंटचा लिहिला, इन्स्टंटेनियस करंटचा लिहिला, एसआय युनिट लिहिलं आणि टाईप लिहिला. इलेक्ट्रिक करंट इज अ टेन्सर क्वांटिटी. ओके, समजलं? राईट इट डाऊन. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चलो, आता तुम्ही म्हणाल सरजी, तुम्ही म्हणताय खरं इलेक्ट्रिक करंट टेन्सर क्वांटिटी आहे, म्हणजे मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे. ठीक आहे, व्हेक्टर क्वांटिटी दसू द्या, पण डायरेक्शन आहे का? आहे तर का आहे? कशी आहे? इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कशी असते त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात काम करायचं किंवा डिस्कशन करायचं आहे. बघा, इलेक्ट्रिक करंट कधी फ्लो होतो? व्हेनेवर देर इज अ फ्लो ऑफ चार्ज. चार्ज फ्लो झाला म्हणजे एखादा कंडक्टर आहे माझ्याकडे, एखादा काय कंडक्टर, कंडक्टर म्हणजे तिकीट फाडणारा कंडक्टर नव्हे, कंडक्टर म्हणजे जो करंट कॅरी करू शकतो. द सबस्टन्स विच कॅरीज करंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक कंडक्टर, सॉरी, असा कुठलाही सबस्टन्स, अशी कुठलीही वस्तू जी इलेक्ट्रिक करंट कॅरी करू शकते त्याला आपण कंडक्टर असं म्हणतो. ठीक आहे, कंडक्टरचे प्रकार आपल्याला बघायचे, नंतर बघायचे. ओके, पण सपोज मी एक कंडक्टर घेतला, आता त्या कंडक्टरमध्ये करंट कॅरी करण्याचं काम कुठला चार्ज करतो? पॉझिटिव्ह चार्ज करतो का निगेटिव्ह चार्ज करतो? असं काही नाहीये. करंट कॅन बी कॅरीड बाय पॉझिटिव्ह चार्जेस ॲज वेल ॲज निगेटिव्ह चार्जेस. करंट कॅरी करण्याचं काम पॉझिटिव्ह चार्जेस पण करतात आणि निगेटिव्ह चार्जेस. आता आपण कन्व्हेन्शनल थिअरी किंवा कन्व्हेन्शनल करंट बद्दल बोलतो आहोत. करंटची डायरेक्शन डिस्कस करायची आपल्याला. काय सांगितलं मी तुम्हाला? करंट कॅरी करण्याचं काम कोण करतं? हु डज द जॉब ऑफ कॅरिंग करंट? चार्जेस कुठले? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? बोथ ऑफ देम. पॉझिटिव्ह चार्जेस पण करतात, निगेटिव्ह चार्जेस पण करतात, असं काही स्पेसिफिकली नाहीये. ओके, सपोज एक कंडक्टर आहे, टड्याव 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 टड्याव, असा सिलेंड्रिकल कंडक्टर घेतला मी. आता या सिलेंड्रिकल कंडक्टरच्या अक्रॉस मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. काय अप्लाय केली? इलेक्ट्रिक फील्ड. आता तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रिक फील्ड, ठीक आहे, थोडक्यात मी असं याला काय जोडलं? सप्लाय जोडला. डिश डिश. ह्याला सप्लाय म्हणायचं. ही जी आहे की नाही, ही EMF किंवा सेल याला म्हणायचं. हा जो असतो हा पॉझिटिव्ह टर्मिनल असतो, हा निगेटिव्ह टर्मिनल असतो. आता मोठी काडी जी काढली रे, मोठी रेष काढली, याचा अर्थ इथलं पोटेन्शियल हायर आहे आणि बारकं काढलं याचा अर्थ इथलं पोटेन्शियल लोअर आहे. इलेक्ट्रिक करंट तेव्हाच फ्लो होतो जेव्हा कंडक्टरच्या अक्रॉस क्या होता आहे? पीडी. पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. ओके, करंट फ्लो होण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण त्या डिटेलमध्ये बघूया, उसके बाद में देखेंगे. पहिला आपण काय बघतोय? अभी तो हम डायरेक्शन ऑफ करंट डिस्कस कर रहे हैं. ओके, आता बघा इकडे, सपोज बघा, आता ह्या कंडक्टर मधल्या मी ह्याला EMF अप्लाय केला, ह्याच्यामध्ये करंट कॅरी करण्याचं काम काय करेल? पॉझिटिव्ह चार्ज पण करेल, निगेटिव्ह चार्ज पण करू शकतो. बरोबर. जर बघा, इफ, आता मी डायरेक्शन बद्दल तुम्हाला सांगतोय, इफ करंट इज कॅरीड बाय पॉझिटिव्ह चार्ज, if current is carried
by positive charges, then direction of current is same as that of direction of flow of charges. म्हणजे जर करंट कॅरी करण्याचं काम कोण करत असेल, पॉझिटिव्ह चार्ज करत असेल, तर करंटची डायरेक्शन आणि फ्लो ऑफ चार्जची डायरेक्शन सेम असते. म्हणजे बघा चार्जेस असे फ्लो व्हायला लागलेत लाईक दिस, हे चार्जेस फ्लो व्हायला लागलेत. ओके, तर करंटची डायरेक्शन सुद्धा अशीच असणार. म्हणजे थोडक्यात असं बघा, इफ करंट इज कॅरीड बाय, बघा करंट इज कॅरीड बाय कुठला चार्ज, पॉझिटिव्ह चार्जेस, देन बघा ही असेल सपोज डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ चार्जेस, ही असेल, तर डायरेक्शन ऑफ करंट सुद्धा तीच असते. म्हणजे याचा अर्थ डायरेक्शन ऑफ करंट बद्दल काय सांगायचं, डायरेक्शन ऑफ करंट कशावरून ठरवायची कशावरून, फ्लो ऑफ चार्ज वरून. बरं, त्याच्या अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की करंट कॅरी करण्याचं काम कुठले चार्जेस करतायत. जर करंट कॅरी करण्याचं काम पॉझिटिव्ह चार्जेस करत असतील, फक्त पॉझिटिव्ह करतात का, नाही, पॉझिटिव्ह पण करतात, निगेटिव्ह पण करतात. काय वेळेला पॉझिटिव्ह करतील, काय वेळेला निगेटिव्ह करतील. ज्या वेळेला पॉझिटिव्ह करतील त्या वेळेला करंटची डायरेक्शन आणि फ्लो ऑफ चार्जची डायरेक्शन सेम असते. विषय संपला. नाही कळलं ऑब्विसली कळलं. जर करंट कॅरी करण्याचं काम पॉझिटिव्ह चार्जेस करत असतील तर 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 पहिली गोष्ट क्लिअर डोक्यात करा, करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल म्हणजे करंट ऑलवेज असं जाणार आहे. दिस इज गोइंग टू बी द डायरेक्शन ऑफ करंट. टेण्याव अशी डायरेक्शन असणार. हायर पोटेन्शियल टू लो, पहिल्यांदा डोक्यात फिट करा करंटची डायरेक्शन कशी असते, करंट कसा फ्लो होतो. करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल ऑलवेज इलेक्ट्रिक करंट फ्लो फ्रॉम, इथे लिहितो मी, इलेक्ट्रिक करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम a point of higher potential to the point of lower potential. म्हणजे जास्त पोटेन्शियल कडून कमी पोटेन्शियल कडे अजून सोपं करतो. हायर पोटेन्शियल पॉझिटिव्हला असतं, लोअर पोटेन्शियल निगेटिव्हला असतं. ओके, अजून सिंपल काय झालं, करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, विषय संपला. पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. कळलं का सगळ्यांना? मी अजून सिंपल करत चाललोय. ओके, पहिली केस समजली का? इलेक्ट्रिक जर करंट कॅरी करण्याचं काम कोण करत असेल, पॉझिटिव्ह चार्जेस करत असतील, देन करंट डायरेक्शन ऑफ करंट इज सेम ॲज दॅट ऑफ डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. बरोबर. मग तिथं काय सांगायचं, करंट इज कॅरीड बाय कुठले चार्जेस, पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर जी डायरेक्शन फ्लो ऑफ चार्जची असेल तीच डायरेक्शन कोणाची असेल, करंटची असेल. करंटच्या डायरेक्शन बद्दल स्पेसिफिकली काय सांगितलं, करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करायचं, एखाद्या कंडक्टरची डायरेक्शन काढायची असेल, एखाद्या कंडक्टर मधल्या करंटची डायरेक्शन काढायची असेल, तर त्या कंडक्टर मधला हायर पोटेन्शियलचा पॉईंट कुठला आणि लोअर पोटेन्शियलचा पॉईंट कुठला आयडेंटिफाय केलं, विषय संपला, डायरेक्शन संपली. हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल सांगा, विषय संपला. कळलं? फर्स्ट पॉईंट. आता करंट कॅरी करण्याचं काम फक्त पॉझिटिव्ह चार्जेस करतात का, खाली पॉझिटिव्ह चार्जेस तो नाही करते. हे लिहून घ्या पटकन सगळ्यांनी, स्क्रीनशॉट मारा, नंतर लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चला नेक्स्ट, नंबर 2. इफ करंट इज कॅरीड बाय if current is carried by negative charges, काय म्हणायचं, if current is carried by negative charges then direction of current is opposite to that of direction of flow of charge. म्हणजे फ्लो ऑफ चार्ज जर ए कडून बी कडे चालला असेल तर करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम बी टू ए. म्हणजे लक्षात ठेवा, जर करंट कॅरी करण्याचं काम निगेटिव्ह चार्जेस करत असतील त्या केसमध्ये हे असं असणार. करंट इज कॅरीड बाय निगेटिव्ह चार्जेस,
द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ चार्ज ज्या डायरेक्शनमध्ये असेल त्याला बरोबर अपोजिट डिरेक्शनमध्ये काय असणार, येस डायरेक्शन ऑफ करंट असणार. या केसमध्ये, कुठल्या केसमध्ये, या वरच्या केसमध्ये फ्लो ऑफ चार्ज पण इकडेच होता, करंट पण इकडेच होता. आता मात्र उलट असतं. जर निगेटिव्ह चार्जेस करंट कॅरी करत असतील तर फ्लो ऑफ चार्ज निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे असतो. चार्ज फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. चार्ज कुणीकडून कुणीकडे जाणार, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि ॲज युजल आपल्याला माहितीच आहे करंट फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता ही डायरेक्शन कुणाची आली, फ्लो ऑफ चार्जची. बघा, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. करंट मात्र कसा चाललाय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे इथं डायरेक्शन ऑफ करंट फ्लो ऑफ चार्जला अपोजिट आहे. विषय संपला. समजलं सगळ्यांना. करंट बद्दल दोन फॅक्ट लक्षात ठेवायच्या. करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की डायरेक्शन ऑफ काढणं, करंट काढणं एकदम सोपं असतं. क्लिअर सगळ्यांना. डायरेक्शन ऑफ करंटचा विषय समजला, सगळ्यांना समजला. लिहून घ्या हे, राईट इट डाऊन. आता लक्ष द्या इकडे. आपण चार्जची डायरेक्शन वरनं करंटची डायरेक्शन ठरवली फ्लो ऑफ चार्ज वरनं. आता करंट कॅरी करण्याचं काम कोण करतं, चार्ज करतो. मग मुळात चार्ज कशामुळे आहे, तर चार्ज हा प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या इलेक्ट्रॉनवर डिपेंड आहे. बरोबर. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चार्ज जातो म्हणजे आयदर प्रोटॉन्स जातात किंवा इलेक्ट्रॉन्स जातात. मग सपोज आपल्याला जर किती चार्ज पास झाला, क्वांटायझेशन ऑफ चार्जेस नावाचा एक पॉइंट आहे जो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये नंतर बघायचा आहे. चार्जेस ऑलवेज फ्लो और चार्ज इज ऑलवेज ट्रान्सफर्ड इन द मल्टिपल्स ऑफ चार्ज ई. ओके बघा, क्यू इज इक्वल टू प्लस और मायनस एन ई. याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ क्वांटायझेशन ऑफ चार्जेस. म्हणजे जो चार्ज आहे तो कुणाच्या मल्टिपल्स मध्ये आहे, ईच्या. वेअर ई इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ईची ही व्हॅल्यू आहे. चार्जेस ऑलवेज ट्रान्सफर्ड म्हणजे चार्जेस जे असणार आहेत ते कुणाच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणार आहेत, एकतर प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या. ईला म्हणायचं चार्ज ऑन प्रोटॉन और चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. जर मायनस असेल तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, प्लस असेल तर चार्ज ऑन प्रोटॉन. आपल्याला माहिती आहे जेवढा चार्ज प्रोटॉनवर असतो तेवढा चार्ज इलेक्ट्रॉनवर असतो. सो चार्ज फ्लोज, बघा असं म्हणायचं, चार्ज फ्लोज from one point to another point in the integral multiples of E. चार्ज जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तो कोणाच्या मल्टिपल्स, कशाच्या टर्म्स मध्ये जातो बघा, इन द इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ ई. म्हणजे क्यू इज इक्वल टू प्लस और मायनस सी. ओके, एखाद्या ठिकाणी किती चार्ज ट्रान्सफर झालाय, ओके, तो कशावरून काढायचा, त्या चार्ज मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ प्रोटॉन्स वरून किंवा त्या चार्ज मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वरून. म्हणजे क्यू इज इक्वल टू प्लस और मायनस ई. याला म्हणायचं प्रिन्सिपल ऑफ क्वांटायझेशन ऑफ चार्जेस. म्हणजे चार्जेस ऑलवेज ईच्या मल्टिपल्स मध्ये ट्रान्सफर होणार. 10, 10E, 12E, 21E, 22E, 100E, 1000E. बरोबर का. ई म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. दिस इज चार्ज ऑन प्रोटॉन और चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. प्लस असेल तर चार्ज ऑन प्रोटॉन, मायनस असेल तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. विषय संपला. आलं लक्षामध्ये. म्हणजे थोडक्यात काय, मी करंटची डेफिनेशन किंवा करंटचा फॉर्म्युला असं लिहिलं का, क्यू अपॉन टी. मी याला असं पण लिहू शकतो, आय इज इक्वल टू प्लस और मायनस एन ई अपॉन टी. नुसतं एन ई सुद्धा लिहू शकतो. प्लस और मायनस घेतलं तरी चालेल. प्लस असेल, प्रोटॉन चार्ज कॅरी करत असतील, प्रोटॉन करंट कॅरी करत असेल तर प्लस एन ई, इलेक्ट्रॉन करत असतील तर मायनस एन ई. ओके, हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. फॉर्म्युला लिहून घ्या, याच्यावर बेस्ट आपल्याला काही गणितं सोडवायची आहेत. ओके, राईट डाऊन. एक गणित बघूया, सोडूया. अ कॉन्स्टंट करंट. क्वेश्चन बघा, मी सांगतो, मी लिहितोय तो क्वेश्चन. अ कॉन्स्टंट करंट of 4 ampere passes through a wire
for 8 seconds. Find total charge flowing through that wire. सोपं गणित आहे, एकदम सोपं आहे. ओके, काय सांगितलं बघा, एक कॉन्स्टंट करंट आहे, तो किती एम्पियरचा आहे, 4 एम्पियरचा. म्हणजे गिवन काय असणार आपल्याला, I इज इक्वल टू किती, 4 एम्पियर. पासेस थ्रू अ वायर फॉर 8 सेकंड, म्हणजे T इज इक्वल टू किती आहे, 8 सेकंड. ओके, फाइंड द टोटल चार्ज Q इज इक्वल टू किती. आता कोणी बी सोडवलं आपल्याकडे बघा, फॉर्म्युला असा होता ना, क्यूचा कॅपिटल क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिलेला, I इज इक्वल टू Q अपॉन T, देअरफॉर Q इज इक्वल टू IT, बरोबर का, I इंटू T. सो I ची व्हॅल्यू किती आहे, Q इज इक्वल टू 4, T किती 8, आन्सर 32 कुलम. विषय संपला. एकदम सोपं गणित आहे. ओके, राईट डाऊन. अजून एक गणित सोडूया बघा. याच्यावर काय दिले क्वेश्चन बघा. अ वायर कॅरीज अ करंट ऑफ 2 एम्पियर. व्हॉट इज द चार्ज दॅट हॅज फ्लोड थ्रू इट्स क्रॉस सेक्शन इन 1 सेकंड. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स डज दिस करस्पॉन्ड्स टू. बघा इकडे काय दिलंय तुम्हाला, करंट इज इक्वल टू 2 एम्पियर, टाइम इज इक्वल टू 1 सेकंड, क्यू इज इक्वल टू किती काढायचं आहे, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू किती काढायचं आहे. ओके, सोपं गणित आहे बघा, एकदम सिंपल आहे. पहिलं तो सोपंच आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय, क्यू इज इक्वल टू काय, वी हॅव आताच फॉर्म्युला काढलेला, क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. आय किती आहे सांगा, 2, टी किती आहे 1, म्हणजे 2 कुलम. बरोबर. आता मगाचा मी क्वांटायझेशनचा फॉर्म्युला वापरलेला, क्यू इज इक्वल टू प्लस ऑर मायनस एनी. मी तिथं स्मॉल क्यू लिहिलं, पण इथं कॅपिटल क्यू लिहितो, कारण आपण पहिल्यांदा कॅपिटल क्यू वापरलेलं. ओके, प्लस ऑर मायनस एनी. ठीक आहे, प्लस ऑर मायनस काढून द्या. आपल्याला प्लस म्हणजे प्रोटॉन आहे का इलेक्ट्रॉन आहे काढायचं नाही, आपल्याला फक्त इलेक्ट्रॉन आहे म्हणजे मायनस आहे ऑब्व्हियसली. बरोबर. मग आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन आहे, मायनस घ्यायची काही गरज नाही, मॅग्नेट्यूडच फक्त बघायची आपल्याला. देअरफॉर एन इज इक्वल टू काय बघा, एन इज इक्वल टू क्यू अपॉन ई. एन काढायचं ना, क्यू अपॉन ई. सो देअरफॉर एन इज इक्वल टू बघा, क्यू किती आहे 2, ई किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. आता हे 1 बघा, हे वर येईल 2 डिवायडेड बाय किती 1.6 इंटू 10⁻19. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का. ओके, ठीक आहे. बघा आता ह्याला कसं डिवाइड करणार बरं, 5चा भाग देऊया, 4×5 20, 4चा सॉरी 4×5 4 चौक 16. 0.4चा जर दिला तर 0.4 जर डिवाइड केलं तर हे किती येईल बघा, हे 0.4 हे 5 येणार, हे 4 येणार, म्हणजे 5 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻19. 5 डिवायडेड बाय 4 जर केलं तर किती येईल बघा, 1.25 येणार. किती येणार, हे डिव्हिजन तुम्ही करून बघा, करू शकता तुम्ही. एन इज इक्वल टू किती 1.25 इंटू 10⁻19. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढायचे ज्याला युनिट नसतं. हे आपलं आन्सर आलं. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही परत एकदा घरी परफॉर्म करू शकता. ओके, सो क्लिअर सगळ्यांना. आताच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक करंटचं इंट्रोडक्शन बघितलं. इलेक्ट्रिक करंट काय असतो, कसा फ्लो होतो, कुणीकडे फ्लो होतो, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडं, हायर पोटेन्शियलकडून निगेटिव्ह पोटेन्शियलकडं करंट कॅरी करण्याचं काम पॉझिटिव्ह चार्जेस करत असतील तर फ्लो ऑफ चार्ज आणि डायरेक्शन ऑफ करंट सेम असणार. निगेटिव्ह करत असतील तर फ्लो ऑफ चार्ज आणि डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट असणार. क्वांटायझेशन ऑफ चार्जेस नावाचा पॉईंट बघितला. सो ओव्हरऑल आपण इलेक्ट्रिक करंटचं इंट्रोडक्शन बघितलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर तुम्ही जे सांगितलं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक करंट फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल का, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल का. ओके, मुळात चार्जेस फ्लोच का होतात. ओके, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. थेअरी ऑफ इलेक्ट्रिक करंट ज्याला म्हणूया आपण. ओके, किंवा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी नावाचा नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. ओके, जो समजला तरच तुम्हाला हा पुढचा चॅप्टर समजणार आहे. आणि एकदम सोपा चॅप्टर आहे, भंगार चॅप्टर आहे, एकदम फडतूस चॅप्टर आहे, एकदम सोपा आहे. ओके, पण लेंदी आहे खूप. ओके,
आणि एंट्रन्सच्या बाबतीमध्ये किंवा जनरली बोर्डच्या बाबतीमध्ये पण याच्यामध्ये प्रश्न जे येतात ते ठराविक टिपिकल एका धाटणीतले प्रश्न येतात. ओके, त्याची एक टिपिकल प्रश्न विचारण्याची पद्धत असते. आपण तेवढं सगळं तयार करूया म्हणजे काय तुम्हाला टेन्शन येणार नाही. कसा पण प्रश्न विचारला तर तुम्हाला ते सोडवता येतील. ओके, सो आताच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. हे जे लेक्चर होतं ते सगळं रिवाईज करा व्यवस्थित. यातले पॉईंट ना पॉईंट समजून घ्या. जर काही डाऊट असला तर मला विचारा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.